जो काही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे, या कार्यक्रमाचा मूळ उद्देश तोच आहे की विद्यार्थ्यांना याच्यामधून प्रोत्साहन मिळावं, त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळावं, त्यांना चांगलं दिशा या ठिकाणी मिळावी. आणि या सगळ्यात महत्त्वाची भूमिका जी असते विद्यार्थ्यांना घडवण्यामागे ती आईवडिलांची असते, पालकांची असते आणि सगळ्यात महत्त्वाची गुरूंची असते. तर या ठिकाणी मी एवढंच म्हणेन की माझे जे काही मुलगा आणि मुलगी आहेत, हे जुडवा मुलं आहेत. आज त्यांचा वाढदिवस देखील आहे, 5वा वाढदिवस. तर त्यांच्या जन्मापासून तर आज पाहतो त्यांचा जो काही सांभाळ आहे, आम्ही आईवडील फक्त त्यांचे जनक माता पिता आहोत, परंतु त्यांचा खरा सांभाळ जो काय आहे, माझे जे काही सासू सासरे आहेत, माझं मूळ गाव निम आहे अंमळनेर तालुक्यातलं, परंतु माझं जे काही सासरवाड आहे ते वेल्याखतवाडे म्हणून आहेत. आणि त्या ठिकाणचे माझे जे काही सासरे आहेत सुभाष पंढरनाथ पाटील आणि सासूबाई यांनीच त्यांच्या लहानपणापासून म्हणजे डोळे उघडल्यापासून तर आजपर्यंतचं पूर्ण सांभाळ हा त्यांनी पालक म्हणून केलेला आहे. त्यांची जी काही या ठिकाणी जी काही मेहनत आहे, त्यांना सांभाळण्यामागचे जे काही कष्ट आहेत, हे कष्ट त्यांच्याशिवाय कोणीही करू शकत नाही. इव्हन माझे आईवडील जरी असतील किंवा आम्ही जरी असू तरी त्यांनी जो त्रास त्या ठिकाणी सहन केलेला आहे, तो त्रास हा कोणीही सहन करू शकत नाही. किंवा त्यांचा नातू म्हणून किंवा मुलगा म्हणून जो काही सांभाळ त्यांनी या ठिकाणी केलेला आहे किंवा करत आले आहेत, असं कोणीही तेवढं लक्ष या ठिकाणी देऊ शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही गुरूंची असते. विद्यार्थ्यांना घडवण्यामागे जे काही सगळ्यात महत्त्वाचं स्थान आहे ते आईवडिलांनंतर पालकांनंतर गुरूंचं असतं. एक या ठिकाणी मला एक अंमळनेर इथे विवेकानंद हायस्कूल आहे, त्या ठिकाणी आलेला अनुभव मी या ठिकाणी सांगू इच्छितो की मी मागच्या वर्षी त्या ठिकाणी मुलांच्या ॲडमिशनच्यासाठी विचारपूस करण्यासाठी गेलो होतो. आणि त्या ठिकाणी मला अगोदर फीस सांगण्यात आली पर विद्यार्थ्यांची 25,000 रुपये एका वर्षाची. आणि मला पहिला प्रश्न करण्यात आला की तुमच्या मुलांना तुम्हारे बच्चों को ABCD आता क्या, उनको 1 2 3 4 आता क्या. मग मी त्यांना म्हटलं पैसे पण आम्हीच द्यायचे, शिकवायचं पण आम्हीच, मग तुम्ही काय करायचं. म्हणजे सगळी तयारी आम्हीच विद्यार्थ्यांची करून द्यायची, तुमचा तोंडाचा मोबदला पण तुम्हाला द्यायचा, मग तुम्ही काय करायचं. मग म्हटलं माझे मुलं शून्य आहेत, आज ते गादीमध्ये आहेत, आम्ही शून्य आहोत. आज आपण सगळे या ठिकाणी पालकवर्ग जमलेलो आहात. आपला बालपण जर आपण आठवलं तर आपल्याला ABCD पहिलीला सुरुवात झाली. म्हणजे आपण 6व्या ते 7व्या वर्षी आपण पहिलीला गेलो, तिथं आपल्याला समजलं की ABCD असते. आज ह्या 4-5 वर्षाच्या मुलांना या ठिकाणी ABCD असेल, पोएम असेल, 1 2 3 4 असेल किंवा जे काही सांस्कृतिक या ठिकाणी हे असतील, तर ते आज रोजी त्यांना तोंडीपाठ आहेत. आज रोजी त्यांच्याकडनं चांगल्या प्रकारे वदवून घेतलं जातं. ही फक्त जी काही मेहनत आहे ही गुरूंची मेहनत असते. तर या ठिकाणी माझे जे काही मुलगा मुलगी आहेत, वेदांश आणि वैदेही यांचे जे काही टीचर आहेत, शिल्पा मॅडम आणि जैन मॅडम, यांचे मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी मुलगा आणि मुलगी म्हणून त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष दिलं. आणि या ठिकाणी त्यांनी मुलगा आणि मुलगी म्हणून नाही तर त्यांना त्या ठिकाणी लढीवार त्यांचा लावला आणि त्यांना त्या ठिकाणी सगळ्या प्रकारची शिस्त लावली. इव्हन आईवडील जरी मुलांकडे लक्ष देत नसतील की मुलगा काय खातो, त्याला काय आवड आहे, हे आपल्याला माहीत नसतं, परंतु टीचरांना ते माहीत असतं. आपण ज्या डब्यात काय दिलं ते तिखट आहे, गोड आहे, कच्चा आहे की पक्का आहे, इथपर्यंत लक्ष या ठिकाणी दिलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली जात नाही. इव्हन तुम्ही पार्टली जरी पेमेंट दिलं की तुम्ही पैसेच भरा. इतर शाळेंमध्ये जर गेले तर तुम्हाला पूर्ण फीस दिल्याशिवाय ते हे दिलं जात नाही. पाहूसुद्धा आमचा अंमळनेरचा अनुभव सांगतो. विद्यार्थ्यांचं जर तुमचं वर्ष पूर्ण झालं, तुम्ही मार्कशीट घ्यायला जाते, सांगतात पेमेंट पूर्ण करा, मार्कशीट घेऊन जा. परंतु या ठिकाणी कमी किमतीमध्ये सगळ्या सर्वसामान्य माणसाला, सर्वसामान्य जनतेला, ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबाला या ठिकाणी शिक्षण घेता येईल, मुलांकडे चांगल्या प्रकारे लक्ष देता येईल अशी या ठिकाणी संस्थेने मेहनत घेतलेली आहे. तशी त्यांची तयारी देखील या ठिकाणी दिसून आलेली आहे. तर मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की ज्या पालकांनी
या ठिकाणी मुलांना ॲडमिशन्स घेतलेलं आहेत. त्यांचं भवितव्य नक्कीच चांगलं आहे. आणि या ठिकाणी ज्या मॅडमांनी म्हणा किंवा संस्थांनी त्यांचा मुलगा म्हणून, त्यांचे मुलं म्हणून त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष दिलेलं आहे. म्हणजे येतात, आपल्या वेळेस असं होतं, मुलगा आला का आला, गेला का गेला, छडीशिवाय काहीच मिळत नव्हतं. यांना तरी आज या ठिकाणी काही ना काही पुरस्कार मिळाले. आपल्या वयात छडीशिवाय काही मिळत नव्हतं, वैयक्तिक लक्षसुद्धा दिलं जात नव्हतं. परंतु आज रोजी आपला मुलगा काय करतो, त्याला कोणत्या फील्डमध्ये आवड आहे, तो चित्रकला चांगलं करतो का मॅथ चांगलं करतो, याचा देखील चांगली जाणीव या ठिकाणी या गुरूंना आहे. आणि वेळोवेळी पालकांना ते फोन देखील करतात की तुमच्या मुलाला हे करा, तुमच्या मुलाला ते करून पाठवा, त्याला हे कमी आहे, त्याला ते येतं, त्याला ते द्या. तर ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी बारकाईने सगळ्या करून घेतल्या जातात. करण्यापेक्षा करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. की आपल्या मुलाला काय येतं हा विषय नाही आहे, परंतु आपल्या मुलाला काय त्याच्याकडनं करून घेतलं जातं हे खूप महत्त्वाचं आहे. आईवडील जरी आपण असलो, आपली देखील जबाबदारी आहे की मुलांकडनं होमवर्क असेल किंवा इतर जे काही ॲक्टिव्हिटीज असतील त्या करून घेणं, परंतु त्यांच्यामध्ये आवड निर्माण करणं हे गुरुजींचं काम आहे. ते त्या ठिकाणी अगदी चांगल्या पद्धतीने हे करून घेतात. तर या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्यासाठी मी संस्थेचे आभार मानतो. आणि पुन्हा या ठिकाणी जो काही कार्यक्रम आयोजित केला, त्यांना अवॉर्ड दिला गेला, त्यासाठी देखील मी सगळ्यांचे आभार मानतो. विशेष करून शिल्पा मॅडम आणि जैन मॅडम यांनी ज्या पद्धतीने मुलांकडे लक्ष दिलं आणि त्यांचा सांभाळ केला, यापुढे देखील त्यांचं असंच आम्हाला मदत राहील आणि आम्हाला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. सरांसाठी आपण सर्वांनी